आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा कोण आहे? हा काय करतो इथे? हा मित्र आहे, बिट्टीचा मित्र आहे. आम्ही त्याला लाडाने मटका म्हणतो. मटका? त्याला बोलता नाही येत. हा हा मुकाय होतो, मागाशीच बोलला. काय? ए अरे मागाशी बोला ना तू. अहो चंदू शेठ विसरलात का? मी बोलली होती, तो नाही. तू बोलली? विसरला असेल. असो. गौरीजी तुम्ही बोलला नाही बिट्टीचा वाढदिवस आहे ते आम्ही काही फार विशेष असं काही साजरा करत नाही ना वाढदिवस, म्हणून नाही म्हणाले मी तुम्हाला. बर, पण बिट्टीचा वाढदिवस यावर्षी जोरदार साजरा होणार. आपण 12 वाजता सगळ्यांनी केक कापूया. अहो पण कशासाठी? रुद्र सर. ए असं कसं? अगं बिट्टीचा वाढदिवस आहे, बिट्टीचा. अरे दणक्यात साजरा झाला पाहिजे. पुष्पा कुठेस तू? खाली येत आवडतो, केक आणायचा आहे. काय दिले का सरप्राईज? त्यासाठीच केक आणतोय ना? सरप्राईज दिलं काय? मला सरप्राईज मिळालंय. तुला कसलं सरप्राईज? बिट्टीचा वाढदिवस आहे. काय? तू मला कोणी सांगितलं का नाही? क्या बात आहे बिट्टी, हॅपी बर्थडे. ये बिट्टीचा बर्थडे. वा, आता सगळ्यात मोठा केक आणायला पाहिजे. अर्धा तुला अर्धा मला. ए हा कोण? बिट्टीचा मित्र आहे, बर्थडे साठी आलाय. ओ हाय. चल ना बाबा, उशीर होतोय. चला बाय. आलो चा. बाय बाय. चला रे, मस्ती नका करू. नाही नाही नाही. बाय. बिट्टी कोण होते हे? तो माझा पार्टनर होता, रुद्र सर आमचे. आणि तो दुसरा त्यांच्या सोबतचा तो मटका. त्यांचं नाव पण मटका आहे? अरे त्यांचं नाव मटका नाहीये, पुष्पा मामा. तू कसा माझा मित्र आहेस? तसं ते दोघं जिगरी मित्र आहे. कसलं भारी आहे ग बिट्टे सगळं. मस्त घर आहे तुझं. हो पण तू जास्त बोलू नकोस. जर त्यांना कळालं ना मी ते खोटं बोलून राहते तर ते मला ओरडतील. अरे मी आणि आई कल्लू शेठला घाबरून आलो इकडे. त्याने आणून सोडलं. तू कशाला आणून सोडेल? आम्ही ना त्याच्यापासून लपायला पार्टनरच्या गाडीत लपलो आणि इकडे आलो. मग त्यांना घरात मेड हवी होती ना. अरे मेड म्हणजे घरातली कामं करते ना ती. मग आई आता मेड झाली. तू पण मेड आहेस? नाही, आता मी मेड नाहीये. मी शाळेत जाते ना. मोठ्या पार्टनरने मला शाळेत घातले. हे त्या कल्लू शेठने तुला इथे येताना पाहिलं तर नाही ना? नाही नाही नाही, मी सगळ्यांना फसवून आलोय. हा मग ठीक आहे, त्याला कळायला नाही पाहिजे. आणि इथे पण कोणाला कळायला नाही पाहिजे. मी सिग्नल वर राहत होते, मग मी पार्टनरच्या गाडीतून इथे आले. आई माझी खरी आई नाहीये. हे सगळं कळायला नाही पाहिजे, कळलं का? नाही तर आमचं काम जाईल आणि आम्ही रस्त्यावर आलो ना, नाही तर कल्लू आम्हाला परत घेऊन जाईल. सोडणार नाही तो आम्हाला. नाही नाही नाही, मी असं होऊ नाही देणार.
तू इथे थांबला तर लोकांना कळेल इथल्या. चल, इथे ना 3 कल्लू आहेत. काहीतरी कर रेवती, काहीतरी कर, नाहीतर एक मेड तुझी सून होऊन येईल. बाहेर सोसायटीत काय स्टेटस राहील तुझं? तू त्याचं लग्न मोठ्या इंडस्ट्रियलिस्टच्या मुलीशी करायचा विचार करती आणि रुद्र त्याचं काही खरं नाही. तो भावनेच्या भरात करून पण टाकेल त्या मेडशी लग्न. काहीतरी करायला हवं. कोणाला घेऊन आली आहे ही? कोण आहे हा मुलगा? मटका, आपला एकदा अड्ड्यावर जमलं ना मला यायला की मी येते. नको नको, कल्लूने काही केलं तर परत. अरे मी लपत लपत येणार आहे आपल्या अड्ड्यावर. खरंच खरंच. बिट्टी, तुझी आठवण येते का आम्हाला? मला पण. तुला भेटून खूप भारी वाटलं. मला पण जाम भारी वाटलं. मटका, जरी तुझा वरचा मटका रिकामा असला ना तरी तुझा मनाचा मटका भरलेला आहे. तू खूप भारी आहेस. तू माझ्यापेक्षा भारी आहे. अरे इथे काय करतोयस? कल्लू नंबर 1, बोलू नकोस ना. ए मुला, अरे काय विचारतेय मी तुला? तिच्याकडे का बघतोयस? काय काम आहे हिच्याकडे? याला बोलता नाही येत. हा मुका आहे ना. हा आमच्या शाळेजवळ राहतो. आमच्या शाळेतला मित्र आहे. अरे पण कशाला आलायस इथे इतक्या रात्रीचा? ये बिट्टी, केक मिळाला. चलो आता सेलिब्रेट करूया बिट्टीचा बर्थडे. ये बिट्टीचा बर्थडे आज? रुद्रच्या लाडकीचा बर्थडे आहे आज. मग काय दिवाळीच साजरी होणार इथे? तेच होतं या घरात. पिऊ नका, येऊन घेशील लगेच. अरे फुगे नको फोडू. मी ए फुगे फोडू नकोस. काय ग गौरी, तू एका शब्दानं बोलली नाहीस बिट्टीचा आज वाढदिवस आहे म्हणून? नंदाई, एका शब्दात कसं सांगणार? आता नुसतं वाढदिवस म्हणलं तर कोणाचा वाढदिवस, काय वाढदिवस, आणि बिट्टी म्हणलं तर बिट्टीचं काय, असं होईल ना. ते एका शब्दात सांगता आलं नसेल म्हणून नाही सांगितलं. बरोबर ना गौरी? अहो चंदू शेठ, असं म्हणायची पद्धत असते. खरंच एका शब्दात बोलायचं असा अर्थ होत नाही त्याचा. अर्थ नसेल तर बोलायचंच नाही ना. मी अर्थाशिवाय बोलतो का कधी?
जाऊ दे, तुम्हाला समजावत बसलो तर बिट्टीचा पुढचा बर्थडे यायचा. मग अजून एक केक मागवायला लागेल. हा छोटा पाहुणा कोण आहे? हा माझा फ्रेंड मटका. मित्र? हो, शाळेतला मित्र. वा वा वा. हे कसलं नाव मटका? हा राहतो कुठे? शाळेजवळ. बर. बिट्टी, हे आमच्या लाडक्या बिट्टीला. आणि हे तिच्या मित्राला. हो, एक पाकिट सुद्धा तयार करा ना. नंदाई, अहो कशासाठी? तू मध्ये बोलू नकोस ना गौरी. हे आम्ही आमच्या लाडक्या नातीच्या वाढदिवसासाठी करतोय. अहो पण तिला काही द्यायचंच असेल ना तर आशीर्वाद द्या. नेहमीच काहीतरी दिलं पाहिजे असं काहीच नाहीये. नाही नाही, असं कसं? बिट्टी, तुला गिफ्ट काय हवंय? बिट्टी, काही नको. गौरी, फारच गुणी बाळ आहे ग तुझं. पण श्वेता मावशीला सांगणार ना ती? हो ना बिट्टी? आणि आई पण काही बोलणार नाही. सांगशील ना काय हवंय ते? अरे चला चला चला, फायनली एकच मिनिट उरलाय. चला बिट्टी, बर्थडे सेलिब्रेट करायचा आपल्याला. चलो चलो चलो, चला या या सगळे या. येस, सगळी तयारी छान झाली. हा, या या या. मॅडम, हॅपी बर्थडे. चला ना, चला ना, बिट्टीचा वाढदिवस आहे. केक पण आहे. चला ना. या या या, उभे राहा, उभे राहा. हे कधी लावायचं ते? या 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 या. दूरची या ना इकडे, या ना. रुद्र इकडे ये. हा, असं. थांब इकडे. अरे हा, राजन काका या. सगळं छान आहे. चला, रेडी सगळे? 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. हॅपी बर्थडे बिट्टी. काय रे? तुला तर बोलता येत नव्हतं ना? कस काय बोलायला लागलास तू? हे तुला बोलता येतं की बोलता येत नाही? तुला बोलता येतं, खोटं का बोललास? ऐकू येत नाही?
चाललंय काय हे? किती खोटं बोलतोय हा मुलगा? गौरी अगं काय आहे ए नंदिनी, अगं इतक्या प्रेमाने का विचारतीयस? खोटं बोलतोय हा मुलगा. याचे कान पकड आणि विचार खरं खरं काय ते. मटका तू हारणार, मी बोलले होते ना. दे आता माझं चॉकलेट दे. दे चल लवकर चॉकलेट काढ माझं दे. तुला साधी ऍक्टिंग पण जमत नाही. ऍक्टिंग? हो आम्ही पेन्स लावली होती ना. यांनी बोलता येत नाही अशी ऍक्टिंग करायची. जर सगळ्यांना हे पटलं तर मी याला चॉकलेट देणार, नाही तर हा पकडला गेला तर हा मला चॉकलेट देणार. आता मला चॉकलेट पाहिजे मटका. दे माझं चॉकलेट काढ पटकन. बिट्टी, एका चॉकलेट साठी तुम्ही किती चुकीचं वागलात तुम्हाला कळतंय का? मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. एवढीशी मुलगी आहे तरी किती लबाड आहे ही. तुला माहिती नाहीये रुद्राला खोटं बोललेलं आवडत नाही ते. हेच शिकवलं का तुझ्या आईने? हा किती खोटं बोलतीयस. अजून काय काय खोटं बोलली आपल्याशी काय माहिती. चांगलं शिकवलंय आईने. तो मुद्दा नाहीये मिसेस पैठणकर. ही जे वागली आहे त्याला खोटं बोलणं नाही म्हणत, तर चुकीच्या गोष्टींची चेष्टा करणं म्हणतात. बिट्टी, ह्यापुढे असं मुळीच वागायचं नाही. जे लोक आपल्यावर विश्वास ठेवतात त्यांच्या विश्वासाचा असा गैरफायदा नाही घ्यायचा. बरोबर आहे बिट्टी, माफी माग सगळ्यांची. गौरी अगं लहान आहे ती, तिचं वय आहे का काय चूक आणि काय बरोबर ते कळण्याचं. झाली चूक तिच्या हातून, पण आपण समजून घ्यायला हवं ना तिला. काय चाललंय? वाढदिवस आहे आज तिचा, आपण असं नाराज होऊन सेलिब्रेट करणार आहोत काय? हो ना. बिट्टी सॉरी. पार्टनर तू सॉरी नको म्हणू, माझंच चुकलं. मी सगळ्यांना सॉरी सॉरी. अरे चला चला चला, आता सॉरी थँक्यू बास झालं. आता बर्थडे सेलिब्रेट करूया. केक कट करायचा आहे ना चंदू शेठ? म्युझिक लावा. हा केक कट करायचा आहे.